वाजलं सगळ्यांना. तर चला लग्नाला. आता मी सार्थक आणि साहेब आम्ही तिघं आता रेडी होऊन मस्त निघाले लग्नाला. पुतण्याचं लग्न मी त्या दिवशीच व्हिडिओ टाकला होता. तर चला मग माझ्याशी असेच कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. तुम्हाला लग्न रूढी परंपरा आमच्या इकडच्या सगळ्या पाहायला मिळणार आहे. तर बघा किती ट्रॅफिक आहे रोडला, म्हणजे एकदम गाडी खेटून चालली आहे. भरपूर ट्रॅफिक आहे दोन्ही बाजूने. गाडी ओव्हरटेकच करता येत नाही. आणि हे चाकण रोडला काय होते, मोठ्या मोठ्या कंटेनर चालतात ना जास्त, त्याच्यामुळं ओव्हरटेक करताच येत नाही. त्यामुळे हळूहळू चालले. भरपूर म्हणजे भरपूरच गर्दी. रोज असते की एवढी गर्दी? आपण जाऊच तर साखरपुडा उरकला नाही म्हणजे बरं. हा जाऊ का आपण टायमात? जाऊ आता म्हणते बारकी वर बाप घरीच राहील. आता बघू आता किती वेळात पोचतोय, कारण भरपूर ट्रॅफिक आहे. लग्न आहे आळंदीत. आणि आता तिथं जाऊन म्हणजे कार्यालय पण माहित नाही कुठे किती ट्रॅफिक आहे. बापरे खूपच ट्रॅफिक आहे. आणि बघा अगदी वेळेमध्ये मी ना कार्यालयाच्या बाहेर पोहोचले. तर मी गेले ना तेव्हा ते ताटं भरण्याचा कार्यक्रम चालू होता. जस्ट आले होते ते सगळे. आणि छान असा नवरदेव बघा किती छान दिसतो. एकदम चिकन नवरदेव, गोरा चिट्टा, एकदम भारी दिसत होता, हँडसम. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सगळ्या बायका मस्त काठपदराच्या साड्या नेसून मस्त हेअरस्टाईल करून गजरे वगैरे लावून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर नवरदेवाचं औक्षण केलं मंडपाच्या दारात आणि मग नवरदेवाची ग्रँड एंट्री झाली कार्यालयामध्ये. त्याच्यानंतर बघा नवरीचे मामा नवरदेवाचे मामा यांनी दोघांनी मिळून सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. तर भरपूर पाहुण्यांनी हजेरी लावली होती. ओंकार आणि साक्षीच्या लग्नाची. मुलीचं नाव साक्षी आणि मुलाचं नाव ओंकार. तर हे इथे पण भावकीतले माणूस दोन्हीकडच्यांचं त्यांचं पण काहीतरी चालू होतं. आता मला लांबून काही दिसलं नाही. ही मी हात लावते ना, ही आहे नवरदेवाची आई, म्हणजे आमच्या जाऊबाई लताताई. तर त्याच्यानंतर ग्रँड अशी नवरीची एंट्री झाली. नवरी पण खूप सुंदर आहे दिसायला. चला महिला सगळ्या पाच जणीला बसवायचं, फोटो काढायचा, 3 द्यायचं हे पुढचं. उद्योगपती संपर्क हे जे उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. नंतर आहे ना नवरदेवाचा कार्यक्रम चालू झाला गंध लावण्याचा. मग तो वेळ होता. मग आम्ही गेलो जेवण करायला. वरतीच हॉल होता. हॉलच्या वरती 2nd फ्लोअरला होता. आणि नंतर जेवण करून आल्यावर छकुली आम्ही बसलो होतो इथं. आणि ती माझी जावच लागते छकुली. आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात आहे ना हळदीचा कार्यक्रम चालू झाला. प्रत्येक कार्यक्रम थोडा लेटच झाला होता. आणि सगळेजण एन्जॉय करतात त्यामुळे वेळेवर काही होत नाही. थोडाफार उशीर होतोच इकडे तिकडे 19-20. त्याच्यानंतर आमच्याकडे ना हळद लावताना आहे ना आधी त्या बायकांना मान असतो ज्या बायकांच्या नावाची हळद निघते. आणि ती नाव आहे ना ब्राह्मणाकडून काढली जातात. हळद लावण्यासाठी कोणाचा मान आहे आधी ते, मगच बाकीच्या बायकांनी हळद लावायची, अशी आमच्या इकडची पद्धत आहे. आणि मग त्याच्यानंतर बघा या मेवण्या असतील कदाचित, त्यामुळे त्यांनी एकमेकीला हळद लावली. छोट्या चिमुरड्यांनी सुद्धा नवरीला हळद लावली. आणि ह्या माझ्या सासूबाई 4 नंबरच्या, त्या पण पुण्याहून आल्या होत्या लग्नाला. त्या माझ्या व्हिडिओ न चुकता रोज पाहतात आणि त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात.
इंडिया त्या कंपनी प्रायव्हेट इंडिया कंपनीचे सर्व आपल्या गावात एक धडाडीचा तरुण कैलासवासी महेंद्र धायगर यांचे चिरंजीव आणि खंडाळे परिवार यांची मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मुरुडम विनायकमं चिंतामणि देवरम लेणाद्री गिरिजात्मकं सुवर्णं वेंकटेश्वरं योधरं ग्रामो रांजनदो गणपते गंगा अंतर्बदा तेदरा दृष्टा दृष्टवरान करिता रोगे कनावी वादंत्री बहुगणवान करणे पुण्यात मंगलम शुभंकरा हाय की चुलत बहीण पण आहे मावशीची मुलगी आहे घरी आणि सप्तपदी चालू तोपर्यंत थांबलो पण आता निघाले
नवरी वाटेलापर्यंत काय थांबलो नाही, कारण वेळ लागणार होता आणि आयुष घरी आला 5 वाजता आणि सारखे फोन येत होते. तर बघा किती ट्रॅफिक आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती ट्रॅफिक आहे आता. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या इकडच्या रूढी परंपरा, आमच्या घरातील लग्न, कमेंट करून मला नक्की सांगा. आता घरी गेल्यावर व्हिडिओ काही कंटिन्यू करत नाही, येथेच एंड करते. चला मग, बाय.